तर मंडळी, आज आपला विषय आहे तो म्हणजे मार्गशीर्ष मध्ये आपण जी पूजा करतो त्याचे बॅकड्रॉप मी तुम्हाला काही आयडियाज दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, तर मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज आपला टॉपिक आहे तो म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे जी आपण पूजा करतो तर त्याची बॅकड्रॉपची सजावट ही कशी करायची। तर मागे मी माझा पहिला मार्गशीर्ष गुरुवार पूजेचा जो व्हिडिओ होता तो तुमच्या सोबत शेअर केला आणि तुम्हाला माझी जी बॅकड्रॉपची जी तयारी मी केली होती, जी सजावट मी केली होती ती खूप आवडली होती। मला खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स केल्या होत्या तुम्ही। तर त्यातूनच मला ही कल्पना सुचली की पुढचे जे 3 गुरुवार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मदत व्हावी माझ्या या व्हिडिओज मधून, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे। तर मी तुम्हाला आज पहिल्यांदा जे मी वस्त्र दाखवते ते म्हणजे हे रेड वालं वस्त्र आहे। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे रंग आहेत। लाल बघू शकता तुम्ही, लाल आहे, निळा आहे, हिरवा आहे, ऑरेंज आहे, पिवळा पण आहे। तर अशा प्रकारचं जर तुमच्याकडे वस्त्र असेल म्हणजे पैठणी वस्त्र, तर ह्याच्यामध्ये काय असतं, मल्टी कलर असतात म्हणजे वेगवेगळे रंग असतात। तर अशा वेळी आपल्याला बॅकड्रॉप करायला वेगवेगळे ऑप्शन आपल्याला उपलब्ध असतात। कारण की जर आपण प्लेन एकाच रंगाचं जेव्हा आपण घेतो वस्त्र तर तेव्हा आपल्याला फक्त कॉन्ट्रास्ट रंग घ्यावा लागतो। तर ह्याच्यामध्ये ना डिफिकल्ट असं काहीच नाहीये, एकदम सोपी गोष्ट आपण समजून घ्यायची आहे की आपली जी साडी असते किंवा आपले जे ड्रेस मटेरियल असतात त्याच्यामध्ये काय कॉम्बिनेशन असतात हे कधी पण आपण इझिली विचार करायचा की कॉन्ट्रास्ट रंग कोणते चांगले दिसतील जर आपल्याला लक्षात येत नसेल तर। ह्याच्यासाठी काही आपल्याला एकदम कलात्मक असायला पाहिजे किंवा आपली चित्रकला, हस्तकला ह्याच्यामध्ये आपण पारंगत असलं पाहिजे असं काहीच नाहीये, एकदम सोपी गोष्टी आहे। तर हे बघा, हे कॉम्बिनेशन बघा की हिरवा जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर ह्याला लाल हे चांगलं दिसणारच आहे, किंवा पिवळं, हे तिन्ही कलर आहेत ना हे एकमेकांसोबत चांगलेच दिसतात। तर हे जे 3 कलर आहेत हिरवा, लाल, पिवळा, हे एकमेकांसोबत नेहमी चांगलेच दिसतात। तर तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशन घेऊ शकता। जर तुमचं वस्त्र हे लाल रंगाचं असेल तर तुम्ही बॅकड्रॉप ग्रीन घेऊ शकता। हिरव्या रंगाचं जर तुमचं वस्त्र असेल तर तुम्ही लाल रंगाचा बॅकड्रॉप घेऊ शकता। पिवळा रंग असेल तर मागे लाल घेऊ शकता। असं कोणतंही तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता। तर सर्वात पहिले आपण हे जे लाल रंगाचं वस्त्र आहे ह्याचं मी तुम्हाला करून दाखवते। तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला तुम्हाला असं वाटेल की ग्रीन किंवा येल्लो चांगलं दिसू शकतं, पण असं नाहीये। तर म्हणून सर्वात पहिले मी तुम्हाला ब्ल्यू रंगाचं करून दाखवते की ते कसं वाटेल। तर चला आपण सुरुवात करूया। ऍक्च्युली हा व्हिडिओ मी तुम्हाला पहिल्या गुरुवारच्या आधीच शेअर करणार होते, पण मला शूट करायला तितकंसं शक्य झालं नाही, म्हणून मी विचार केला की दुसरा गुरुवार येण्याच्या आधीच मी तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करीन, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यातून काही टिप्स मिळतील किंवा काही आयडियाज मिळतील आणि तुमची सुद्धा पूजा खूप छान सुंदर अशी दिसेल। तर इथे ना आता आपण ब्ल्यू रंगाचं सर्वात पहिले वस्त्र घालून घेऊया। या चौरंगावरती हे बघा, आता एकदम परफेक्ट मी तेवढाच मापाचं घेत नाहीये, कारण जी घडी आहे तशीच मी घेते। आता इथे थोडीशी आजूबाजूला मोकळी जागा राहील, पण आपण जस्ट ट्रायल म्हणून चेक करतोय। आणि हा माझा एक मोठा थर्माकॉल आहे। तर ह्याला ना ऍक्च्युली त्या दिवशी मी पूजा करत होते तेव्हा ह्याला मधून क्रॅक गेला, कारण मी जोरात तो ह्याच्यावर काहीतरी वजन होतं आणि त्याला मी खेचत होते, तर त्याच्यामुळे ह्याला क्रॅक गेलेला आहे। तर त्यामुळे हा बिचारा डिफेक्टिव्ह झालेला आहे। तर म्हणून ह्याला मी चिकटपट्टी लावलेली आहे, कारण ह्याची मग उंची मग व्यवस्थित राहणार नाही यासाठी। कारण हा उंच जेवढा असेल ना, कारण हे बघा काय होतं, ह्याला जेव्हा मी मागे ठेवते
तेव्हा एवढी तर त्याची जागा आहे ही चौरंगाच्या खाली जाते, त्याच्यामुळे जेवढी त्यामुळे ह्याची जेवढी उंची आहे ना ती मला पूर्णच युजफुल आहे. तर त्यामुळे मी ह्याला जो तुटला होता त्याला चिकटपट्टी लावून घेतली आहे. कारण मागच्या वेळी मी थोडासा जुगाड केला होता. मागे मी इथे ना 2 भांडी ठेवली होती उंच करून, आणि हा तुटलेला माझा जो पार्ट होता तो साईडला ठेवून दिला होता आणि हा मोठा पार्ट इथे लावला होता. असो, तर असं काही ना काहीतरी गोष्टी होतच असतात. तर इथे पण मी एक ब्ल्यू रंगाचं लावून घेते वस्त्र आणि तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हा एक ब्लाउज पीस आहे माझ्याकडे. तर ह्याची जी बॉर्डरची बाजू आहे ना ती मी वर घेतली, कारण हा पार्ट आपला झाकला जाणार आहे. तर त्याच्यामुळे ही वर ठेवली तर आपल्याला दिसू शकेल डेकोरेशन मध्ये. हे बघा, अशी दिसतीये ही त्याच्यामुळे व्यवस्थित. आणि इथे हे आपण चौरंगावरती सुद्धा ब्ल्यू रंगाचंच घातलेलं आहे वस्त्र. थोडंसं शेड मध्ये फरक आहे. इथे तुम्हाला मे बी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा जास्त डार्क वाटत असेल, पण तेवढा तो नाहीये. आणि आता सपोज हा आपण इथे कलश ठेवला, आणि त्याला हे वस्त्र घालून घेतलं. थोडंसं मी ह्याला उंची वाढवण्यासाठी टेबलवर ठेवून घेते. आणि मागच्या वेळी आपण जो मुखवटा लावला होता तोच मी इथे लावतेय, आणि तोच आता आपण कॉन्स्टंट ठेवूया, कारण मग सतत तो लावा काढा हे करण्यापेक्षा हा जो मागच्या पूजेमध्ये मी पहिल्या गुरुवारी जो मुखवटा वापरला होता तोच मी इथे लावून तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता की हे सुद्धा छान वाटतंय बघा, ब्ल्यू रंग सुद्धा. कारण ह्याच्यामध्ये हा निळा रंग असल्यामुळे अगदीच काही तो वेगळा वाटत नाहीये, त्याचाच पार्ट आहे असं वाटतं. आणि इथे अजून आपण देवी आईला काहीच दागिने घातले नाहीयेत, इथे फुलं वगैरे मांडली तर खरंच पूजा ही सुद्धा खूप छान उठून दिसते. कारण हा बघा, हा जो मुखवटा आहे ना हा मागच्या डार्क रंगामुळे खूप सुंदर असा उठून दिसत आहे. तर हा एक ब्ल्यू दाखवला मी तुम्हाला. आता आपण अजून वेगवेगळे 2-3 रंग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवते की ह्या वस्त्राला बाकीचे कोणकोणते रंग अजून छान दिसू शकतील. तर हे बघू शकता तुम्ही, हा जो आपला थर्माकॉल आहे त्याला मी पूर्ण ह्या येल्लो कलरने, म्हणजे येल्लो जो आपला ब्लाउज पीस आहे प्लेन त्याने पूर्ण असं कव्हर करून घेतलेला आहे. आणि ह्याच्यावरती हा पार्ट मी लावून घेणार आहे. आणि ह्याला ना जरा डिझाईन आहे. आणि हा मी एक टेबल रनर घेतलेला आहे, हा ब्लाउज पीस नाहीये तर हा टेबल रनर आहे. तुम्ही मला विचारताना तुम्ही काय वापरलं होतं, तर हा मी एक Amazon वरून टेबल रनर मागवला होता, तर तो हा आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याला डिझाईन आहे इथे, त्यामुळे ते खूप छान दिसतं. तर आता हा बॅकड्रॉप असा मागे गेलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे आपण येल्लो रंगाचंच वस्त्र ठेवून घेऊया खाली सुद्धा चौरंगावरती. हे बघा, तर पिवळ्या रंगामध्ये सुद्धा हा लाल रंग तेवढाच उठून दिसतोय, छान दिसतोय. एक्झॅक्ट मी मध्यभागी ठेवून तुम्हाला दाखवते. हे बघा,
हे खूप छान दिसतंय मध्यभागी सुद्धा आपण ठेवल्यामुळे. हा लाल रंग असल्यामुळे हा पिवळ्यावरती तितकाच उठून दिसतोय. ही आपण चुनरी जेव्हा ठेवू देवीच्या डोक्यावरती तेव्हा अजून छान उठून दिसेल. हे बघा, तर पिवळा रंग सुद्धा तितकाच छान वाटतोय. आता आपण ग्रीन रंग इथे ठेवून बघूया की कसा वाटतोय. तर हे बघा, इथे मी हे खणाचं जे माझ्याकडे हिरव्या रंगाचं वस्त्र आहे ते मी इथे लावून घेतलेलं आहे या बॅकड्रॉपला, ह्या म्हणजे आपल्या थर्माकॉलला. आणि इथे मी हा ठेवून घेतलेला आहे असा. आणि इथे सुद्धा आपण हिरव्या रंगाचंच वस्त्र ठेवणार आहोत. तर हा एक माझ्याकडे हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस आहे, तो मी इथे ठेवतेय. तर इथे हा आपण असा हे वस्त्र, तर इथे आपण हे असं वस्त्र घालून घेतलेलं आहे. आणि आता ना आपण अजून एक इथे ट्राय करून बघूया गोष्ट, ती म्हणजे हे बघा, हे माझ्याकडे ना असं एक केळीचं पान आहे, तर ते आपण इथे लावून बघूया की कसं वाटतंय. आणि हे माझ्याकडे कमळ आहे, हे बघा. तर त्याला आपण थोडंसं शेप देऊया कमळाचा, म्हणजे पाकळ्या अशा छान वाटतील, मस्त अशा फुलल्या आहेत. असं प्रॉपर हे लोटस इथे वाटायला पाहिजे. आणि इथे हे मी जरासं उंची वाढवण्यासाठी तात्पुरतं एक छोटंसं हे भांडं ठेवून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर वाटतंय. हे जे आपण मागे केळीचं पान ठेवलंय त्याच्यामुळे सुद्धा खूप छान अशी शोभा आलेली आहे. एक असं वेगळं त्याला एक आकार मिळालेला आहे, बघू शकता तुम्ही मागे त्याला. आणि इथे सुद्धा हे डार्क ग्रीन कलरचं आपण ठेवल्यामुळे देवी आई खूप छान अशी उठून दिसते. तर आपण 3 रंगांमध्ये ही एकच साडी ठेवून बघितली, कसं वेगवेगळ्या रंगांमध्ये देवी आईचं स्वरूप दिसत आहे. निळ्या रंगामध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं, त्यानंतर आपण पिवळ्या रंगामध्ये पाहिलं आणि हिरव्या रंगामध्ये. तर तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या रंगामध्ये देवी आईचं स्वरूप आवडलं, कोणत्या सजावटीमध्ये हे वस्त्र छान उठून दिसतंय, हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि मला कळवा की तुम्हाला कोणतं डेकोरेशन जास्त बघायला छान वाटतंय. तर अजून काही 2-3 वस्त्र घेऊन मी तुम्हाला ट्रायल म्हणून दाखवते की कशी वाटतात, कोणकोणते वेगवेगळे रंग आपण मागे घेऊ शकतो. चला. आय होप की आजचा हा भाग हा तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तुम्हाला ही मी जी सजावट वेगवेगळ्या प्रकारे दाखवली आहे त्याच्यातून तुम्हाला तुमची पूजा करण्यासाठी 1% तरी माझ्याकडून हेल्प होईल असं मला वाटलं. आय होप की तुमची पूजा मांडणी करताना तुम्हाला 1% तरी ह्याचा उपयोग झाला तर खरंच मला त्याचा खूप आनंद होईल. तर तुम्हाला अजून काही माझ्याकडून अशा प्रकारचे जर व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ माझ्याकडून अजून पाहायला आवडतील. जर मला शक्य असेल तर तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट करत जाईन आणि तुम्हाला शेअर करत जाईन.
तर हे बघा, हे मी आता इथे वस्त्र बदलून घेतलेलं आहे. तर हे पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे आणि ह्याच्यामध्ये ना जांभळ्या रंगाचं इथे कॉन्ट्रास्ट अशी इथे लेस आहे. ही खणाचं वस्त्र आहे, त्यामुळे निळ्या रंगामध्ये सुद्धा हे छान वाटतंय. अजून एक तुम्हाला मी वेगळं ऑप्शन दाखवते. हे बघा, हे खणाचं वस्त्र आहे, त्याच्यामुळे हे जांभळ्या रंगाचं खणाचं माझ्याकडे अजून एक कापड आहे. हे ना मी ड्रेस पीस शिवण्यासाठी आणलं होतं. त्यातला हा जो भाग उरला होता तो मी सांभाळून ठेवला होता आणि तो मी पूजेमध्ये वापरते. तर हे बघा, हे अशा आपल्याला गोष्टी तेव्हा आपल्याला कामी येतात, जेव्हा आपल्याला अशा पूजा कॉन्ट्रास्ट वगैरे चेक करायचे असतात, कसे कलर छान वाटतील किंवा पूजा छान वाटतात आपल्या. तर हे असे जे वस्त्र असतात ना, उरलेले कापड वगैरे असतात ना, तर ते तुम्ही टाकून देत जाऊ नका. भले ते कमी असतील, म्हणजे 1 मीटरपेक्षा कमी असतील किंवा छोटे असतील, त्याचा आपल्याला अशा प्रकारे पूजांमध्ये वगैरे वापर करता येतो, बॅकड्रॉपला वापर करता येतो. आता मी इथे कोणत्याच गोष्टीसाठी खर्च केलेला नाहीये. हे सगळे माझ्याकडे आहेत तेच वस्त्र मी इथे वापरत आहे. हा मागचा पण तुम्ही जो ब्लाउज पीस बघत आहात ना, तर मला ही एक नवीन साडी नवी कोरी मिळालेली आहे. अजून मी तिचा तो ब्लाउज शिवला नाहीये, तोपर्यंत मी त्याचा वापर पूजेमध्ये करून घेते. जेव्हा मी शिवेन तोपर्यंत तरी असेल माझ्याकडे तो रंग. तर हे बघा, हा जो जांभळा रंग आहे इथे ह्याला खूप छान वाटतोय. आणि तसंच ना, मला हा एक ओटी मध्ये मिळालेला होता, हा बघा जांभळा रंग. तर तो मी इथे जर लावला तर हे बघा, तुम्हाला मी लावून दाखवते. कारण प्रत्येक आता मी प्रॉपर असं लावून डिस्प्ले करत बसे तर खूप आपला वेळ जाईल, व्हिडिओ मोठा होईल. तर हे बघा किती सुंदर दिसतंय. एकदम सिंपल, काहीच आपण केलं नाही. हा प्लेन आपण एक ब्लाउज पीस इथे लावलाय आणि कॉन्ट्रास्ट फक्त आपण रंग घेतलेले आहेत, तरी सुद्धा आपली पूजा खूप छान वाटते. आणि एखादं तुम्ही असं प्रिंटेड मटेरियल घ्या किंवा असं डिझायनर मटेरियल घ्या, हे किंवा आपण ह्याला ब्रोकेडचं मटेरियल बोलतो, तर असं एक मटेरियल असेल आणि एक प्लेन असेल तरी सुद्धा चालेल. असं काही नाही का आता हे खणाचं आहे, तुम्ही पण खणाचंच लावा. जर तुमच्याकडे प्लेन वांगी रंगाचा जांभळ्या रंगाचा ब्लाउज पीस असेल आणि तो जर तुम्ही इथे ठेवला तरी सुद्धा खूप सुंदर दिसू शकेल. मी तुम्हाला एक माझ्याकडे असेल तर आता दाखवते. तर हे बघा, हा रंग इथे आपण प्लेन लावलाय. माझ्याकडे 2 शेडमध्ये, एक हा असा आहे, हा बघा, हा परफेक्ट मॅच होईल, हा बघा. आणि हा परफेक्ट वांगी कलर आहे. तर मी इथे तिन्ही रंग तुम्हाला ठेवून दाखवले बघा. मी इथे असं तुम्हाला लावून दाखवते. हे प्लेन जरी आपण मागे लावलं तरी सुद्धा खूप छान दिसतंय. आणि इथे तुम्ही प्रिंटेड लावू शकता कसंही. तर अजून एक तुम्हाला मी दाखवते वस्त्र. आपल्याकडे जर असं हिरव्या रंगाचं जर तुमच्याकडे वस्त्र असेल, आता हे जे वस्त्र आहे ना, हे आपण बनारसी शालू जो असतो हे त्या मटेरियल मध्ये आहे. तर हे हिरवं आहे, तर त्याला आपल्याला लाल रंग खूप छान दिसेल बघा. तर अशा वस्त्राला ना जर हिरवा रंग असेल त्याला लाल रंग हा खूप उठून दिसतो. हे बघा, खूप सुंदर दिसतं. तुम्ही पिवळा रंग सुद्धा वापरू शकता. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसं हिरवा, पिवळा आणि लाल हे तिन्ही रंग एकमेकांसोबत कधीही छानच दिसतात. हे बघा, हे इतकं छान दिसतंय. तसंच तुम्ही पिवळा रंग घ्या. पिवळ्या रंगावरती सुद्धा हा हिरवा रंग खूप उठून असा छान दिसतोय. आता प्रत्येक गोष्ट मला इथे लावून दाखवणं जरा आपला टाइम कन्झ्युमिंग होईल, व्हिडिओ पण खूप मोठा होईल, त्यामुळे मी जस्ट तुम्हाला हे असं दाखवलं. तर तसंच तुम्ही इतर वस्त्रांचं सुद्धा करू शकता. जे तुमच्याकडे वस्त्र आहेत त्याचे कॉन्ट्रास्ट रंग शोधा, रंगसंगती मॅच करून बघा. आणि आयत्या वेळी करू नका, कारण आपल्याला आयत्या वेळी खूप वेळ लागतो, पूजा करायची असते. तर आधी 2-3 दिवस आधी जे वस्त्र आपल्याला देवी आईला वापरायचं आहे
त्याचं तुम्ही चेक करा की कोणतं कॉन्ट्रास्ट छान वाटेल, तुमच्याकडे कोणते ब्लाउज पीस आहेत. आणि उगीच खूप तुम्हाला काही खर्च वगैरे करायची अजिबात गरज नाही आहे. जे काही आपल्याकडे एक्स्ट्रा ब्लाउज पीस असतात, उरलेले जे कापड असतात, ते सगळे आपण इथे वापरू शकतो. फक्त काय आहे, पूजेमध्ये आपल्याला कोरे वस्त्र लागतात, म्हणजे जे आपण कुठेच वापरलेले नाहीयेत. तेवढी फक्त आपल्याला दक्षता घ्यायची आहे, बाकी काहीच हरकत नाहीये. आय होप की तुम्हाला आजचा माझा लुक सुद्धा खूप आवडला असेल. हे मी काही वर्षांपूर्वी ऑनलाईन मागवलं होतं. तर हे हँड पेंटेड आहे. हे कापड आहे आणि ह्या कापडावरती हे पेंट केलेलं आहे. आणि ह्याचे कानातले सुद्धा तितकेच खूप छान आहेत, तुम्ही बघू शकता. कवड्यांचं हे आहे, ते कवड्या आहेत आणि कानातले पण तसेच कवड्यांचे आहेत. तर ह्या ड्रेसला हे एकदम परफेक्ट मॅच होत होते, म्हणून मी आज हे म्हणजे हा ड्रेस घातला होता. तर चला. तर मंडळी, हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद.